ठीक आहे. क्लिअर आहे सगळ्यांना की लास्ट टाइम आपण काय घेतलं होतं आणि आता नेक्स्ट स्टेप्स आपल्या काय असायला हव्यात. येस सर. ठीक आहे. आणि मेन म्हणजे एक्सक्यूज जे आहेत ना की सर एक्झाम होती किंवा सर हे हे होतं, तर हे थोडंसं तुम्ही कमी करा. नाही का, आता खूप साऱ्या गोष्टी असतात नाही का, तर थोडंसं हार्डवर्क तर तुम्हाला ठेवायला लागणार. इझी तर काय मिळणार नाही आपल्याला. ओके. तर त्याच्यामुळे हे मी पहिल्यापासून सांगतोय तुम्हाला, तर तुम्हाला काहीतरी वेगळं करायचंय तर तुम्हाला काहीतरी जगा वेगळं राहायला पण लागणार. ओके. तर या सगळ्या गोष्टी आहेत. तर कोडिंग मध्ये मला म्हणजे एक्सक्यूज नको आहे. तुम्हाला डिबगिंग, कंपायलेशन्स, सेटअप्स, एक्झिक्युशन, प्रॉब्लेम स्टेटमेंट, कमेंट ऍड करणं, लूप कुठं यूज करायचे ते यूज करणं, कन्सेप्ट नीट यूज करणं, ह्या सगळ्या गोष्टी तुम्हाला आल्याच पाहिजेत. आल्याच पाहिजे. ओके. तर इथं एक्सक्यूज नाही. ठीक आहे. प्रतीक, प्रणव आणि आदित्य क्लिअर आहे. यस सर. येस सर. तर हे कधी मिळेल? आता नेक्स्ट वीकेंड पर्यंत मिळेल आपल्याला सगळ्या असाइनमेंट्स. येस सर. हो सर. हा, तर ठीक आहे हे सर. न सांगताच आलं पाहिजे नाही का, फॉलोअप करायला नाही लागलं पाहिजे. आणि थोडंसं म्हणजे तिथं स्मार्टनेस तुमचा दिसायला पाहिजे. हा स्मार्टनेस कंपनीमध्ये पण असतो की एखादी गोष्ट असाईन झाली आपल्या, तर आपण किती पटकन त्याला रिॲक्ट करतोय किंवा आपण किती पटकन त्याला रिझॉल्व्ह करतोय. तर या सगळ्या गोष्टी असतात. तर तिथं हे सगळं चालत नसतं. ओके. तर या सगळ्या गोष्टी तुम्हाला प्रॉपर टेक केअर करायच्यात की असाइनमेंट झाल्यानंतर ती लगेच होईल. तर याच्यामधनं तुम्हाला म्हणजे जे हे असतं ना डिसिप्लिन, त्याच्यानंतर प्रॉपर या सगळ्या गोष्टी मेंटेन करणं, डेमो करणं किंवा एक्सप्लेन करणं, किंवा एरर आलं तर ते आपलं कम्युनिकेट पण करायचं असतं. तर या सगळ्या याच्यामध्ये कोलॅबरेशन, कम्युनिकेशन हे सगळे स्किल सेट आपले ऑटोमॅटिक डेव्हलप होत असतात त्या छोट्या छोट्या गोष्टींना. ओके. तर इथं तुमचं लक्ष असणं गरजेचं आहे. तर जे जे आत्तापर्यंत आपण शिकलोय म्हणजे क्लास असू द्या, त्याच्यानंतर ऑब्जेक्ट असू द्या, त्याच्यानंतर इनहेरिटन्स असू द्या, कन्स्ट्रक्टर, डिस्ट्रक्टर, या सगळ्या गोष्टी तुम्हाला त्याच्यातनं शिकायच्या आहेत. ओके. क्लिअर आहे. यस सर. हो सर. ठीक आहे. तर किशोर, हे सगळे असाइनमेंट्स वगैरे ट्रॅक करा. आणि ते कम्प्लिशन वगैरे पण पाहिजे नाही का, विथ आउटपुट, आणि गिटहबला कमिट करा. तर त्या सगळ्या हो हो गोष्टी सर चालेल. आहेत. तर आपण लास्ट टाइम जसं बघितलं होतं की सिंगल इनहेरिटन्स, तर सिंगल इनहेरिटन्स मध्ये आपण एक क्लास क्रिएट करू शकतो. त्याच्यामध्ये त्याचे व्हेरिएबल्स आणि फंक्शन्स लिहू शकतो. क्लास म्हणजे काय की कॅरेक्टरिस्टिक्स प्लस बिहेवियर याचं कॉम्बिनेशन आपण क्लासमध्ये लिहितो. त्याच्यानंतर जर आपल्याला त्याचा चाइल्ड क्लास तयार करायचा, तर चाइल्ड क्लास म्हणजेच डिराइव्हड क्लास. तर डिराइव्हड क्लासला जर तयार करायचं तर तिथं तुम्हाला त्याचा पॅरेंट क्लासच्या डिटेल्स पण प्रोव्हाइड करायला लागतात. तर त्याचा सिंटॅक्स असा असतो की क्लास बी, त्याच्यानंतर कोलन, त्याच्यानंतर ॲक्सेस स्पेसिफायर आणि त्याच्यानंतर पॅरेंट क्लासचं नाव. त्याच्यानंतर मग त्या क्लासचे इलिमेंट्स तुम्ही तयार करा. बट चाइल्ड क्लासमध्ये बघा की पॅरेंट क्लासचे जे डेटा मेंबर आहेत ते आपण ऍक्सेस करू शकतो. आता यनो हा कुठल्या क्लासचं व्हेरिएबल आहे? पेरेंट क्लास. पॅरेंट क्लासचं म्हणजेच क्लास एचा. स्टील वी आर एबल टू ऍक्सेस दॅट इन क्लास बी. ओके. तर हे का शक्य आहे? तर हा कन्सेप्ट कुठला आहे? इनहेरिटन्स. अँड बाय युझिंग इनहेरिटन्स यू कॅन अचीव दॅट. चाइल्ड क्लास कॅन ऍक्सेस डेटा मेंबर ऑफ पॅरेंट क्लास. ओके. तर हा पर्टिक्युलर सिंटॅक्स असतो. मग ते ऍक्सेस करताना तुम्ही कन्स्ट्रक्टरमध्ये ऍक्सेस करा, फंक्शनमध्ये ऍक्सेस करा, किंवा ऑब्जेक्ट क्रिएट करून त्याला ऍक्सेस करा. याला म्हणतात सिंगल लेवल इनहेरिटन्स. सिंगल लेवल इनहेरिटन्स. आता मल्टी लेवल इनहेरिटन्स म्हणजे जसं क्लास बी तयार केलं तसंच तुम्ही क्लास सी पण तयार करू शकता. आणखी एक लेवल वाढ. बट क्लास सी हा कुणापासून तयार केलाय? क्लास बी पासून, क्लास ए पासून पण तयार करू शकतो आपण. ओके. तर याला आपण काय म्हणतो की मल्टी लेवल इनहेरिटन्स. ओके. क्लास ए, नंतर बी आणि नंतर सी. सी मध्ये जर बघितलं तर क्लास डेटा मेंबर ऑफ क्लास बी आणि ए या दोघांचे पण तो डेटा मेंबर ऍक्सेस करू शकतो. आणि स्वतःचा व्हेरिएबल जो सीएनओ आहे हा पण तो ऍक्सेस करू शकतो. ओके. तर अशा पद्धतीने आपण याला ऍक्सेस करू शकतो. तर याला हा पर्टिक्युलर कन्सेप्ट कुठला आहे? मल्टी. आतापर्यंत क्लास बी पर्यंत कुठला होता की
सिंगल Single लेवल level इनहेरिटन्स. inheritance. आणि सी आणि डी नंतर कुठला चालू झालाय? Multi level inheritance. मल्टी लेवल इनहेरिटन्स. ओके. त्याच्यानंतर ऑब्जेक्ट क्रिएट कसं करायचंय किंवा त्याला ऍक्सेस कसं करायचं, तर या इथं पण आपण या सगळ्या गोष्टी बघितल्या होत्या की क्लास एचा ऑब्जेक्ट क्रिएट केलाय, त्याच्यानंतर आपण त्याला इनिशियलाइज केलंय किंवा त्याच्या कन्स्ट्रक्टरला कॉल जातो. तसंच त्याचे फंक्शन्स वगैरे कॉल केले होते. क्लास ए मधनं क्लास बी चं फंक्शन तुम्ही कॉल नाही करू शकत, उलट करू शकता. म्हणजे बी पासनं क्लास ए चं फंक्शन कॉल करू शकता, कारण तो चाइल्ड क्लास आहे. दॅट इज मोर पॉवरफुल. करेक्ट. कारण त्याला पॅरेंटचं पण भेटलं. बट पॅरेंट हा चाइल्डचं करू शकतो का? No. नाही करू शकत. म्हणून ह्या पर्टिक्युलर लाईनला काही येणार आहे, एरर येणार आहे. दॅट इज नॉट अलाउड. ओके. तर अशा पद्धतीने या सगळ्या गोष्टी असतात. याला आपण काय म्हणतो की मल्टी लेवल इनहेरिटन्स. इनहेरिटन्स आता सगळ्यांना समजलं पाहिजे. क्लिअर आहे? Yes, sir. Yes. ठीक आहे. तर इनहेरिटन्सचे म्हणजे बिहेवियरनुसार वेगळे वेगळे टाईप पडतात, असे सिंगल, मल्टी लेवल, मल्टिपल. आणि ऍक्सेस स्पेसिफायरनुसार सुद्धा त्याचे टाईप्स पडत असतात. म्हणजे जो आपण क्लास, चाइल्ड क्लास तयार करतो ना, त्याच्या समोर आपण बऱ्याचदा पब्लिक लिहितो, बरोबर. बट इथं जर तुम्ही प्रायव्हेट लिहिलं तर त्याचं बिहेवियर बदलतं. त्याच्यानंतर जर तुम्ही प्रोटेक्टेड लिहिलं तर त्याचा बिहेवियर बदलतो. पब्लिक काय करतो, जर तुम्ही पब्लिक लिहिलं तर तो काय करतो, पब्लिक म्हणूनच खाली ऍक्सेसिबल देतो. समजलंय? ज्यावेळेस हो आपण सर. पब्लिक पब्लिक म्हणतो तर तो जसा आहे तसा खाली येतो. म्हणजे तो वरती प्रायव्हेट असेल तर प्रायव्हेट म्हणून येतो, जर प्रोटेक्टेड असेल तर प्रोटेक्टेड म्हणून येतो. आता मला एक सांगा की सिंपल क्वेश्चन मी विचारतोय की फॉर एक्झाम्पल हा आधीचा क्लास आहे ज्याच्यामध्ये आपण फक्त सगळे डेटा मेंबर काय घेतले होते रे? पब्लिक घेतले होते. जर तुम्ही इथं बघितलं की डेटा मेंबरच्या वरती इथं आपण काय घेतलेलं आहे, सगळे पब्लिक घेतलेत, बरोबर. Public. आणि इनहेरिटन्स सुद्धा कसा तयार केलेला आहे? बाय युजिंग पब्लिक. Public. पब्लिक. तर याच्यामध्ये ज्यावेळेस तुम्ही पब्लिक घेतलंय त्याच्या वेळेस सगळे ऍक्सेसिबल झाले. बट इथं तुम्ही येस जर सर. इनहेरिटन्स पब्लिक म्हणताय आणि जर डेटा मेंबर प्रायव्हेट म्हणताय वरती क्लास एचा, तर आपण ऍक्सेस करू शकतो का? सर प्रायव्हेट फक्त त्याच क्लास पुरतं राहील. बरोबर, प्रायव्हेट फक्त त्याच क्लास पुरतं राहील. तर अशा पद्धतीने ज्यावेळेस म्हणजे तुम्ही इथं काय लिहितात ना, इनहेरिटन्स तयार करताना जो व्हेरिएबल लिहिता किंवा जो ऍक्सेस स्पेसिफायर लिहिता, त्याच्यानुसार सुद्धा त्याचं बिहेवियर बदलत असतं. आणि त्याच्यासाठीचे 3 प्रोग्राम आहेत पुढचे. ओके. पब्लिक इनहेरिटन्स, प्रोटेक्टेड इनहेरिटन्स आणि प्रायव्हेट इनहेरिटन्स. आतापर्यंत आपण 2 इनहेरिटन्सचे प्रकार शिकलो, एक म्हणजे सिंगल आणि दुसरा म्हणजे मल्टी लेवल. Multi level. ओके. आता हा जो पुढचे आपण जे शिकतोय ते इनहेरिटन्सचे टाईप आहेत, बट कशानुसार? ऍक्सेस स्पेसिफायर नुसार. येस सर. ओके. तर हे जे आहेत, जर ज्यावेळेस तुम्ही पब्लिक म्हणताय ना, तर पब्लिकचं मिनिंग काय की वरती जर बेस क्लासमध्ये ज्या पद्धतीने तुम्ही डिफाईन केलेले आहेत व्हेरिएबल, जसेच्या तसे खाली येतात. ओके. म्हणजे पब्लिक पब्लिक म्हणून येईल, प्रायव्हेट प्रायव्हेट म्हणून येईल आणि प्रोटेक्टेड प्रोटेक्टेड म्हणून येईल. कळालं? म्हणजेच काय की जो प्रायव्हेट डेटा मेंबर होता तो खाली पण त्याची ऍक्सेसिबिलिटी कशी राहते? प्रायव्हेटच राहते. प्रोटेक्टेड जो आहे तो प्रोटेक्टेडच राहतो. आता याच्यामध्ये जर तुम्ही पब्लिक यूज केले म्हणजे काय की पब्लिक तुम्ही ऍक्सेस करू शकाल, प्रोटेक्टेड तुम्ही ऍक्सेस करू शकाल, बट प्रायव्हेट तुम्ही ऍक्सेस करू शकाल का? तर नाही. तर अशा पद्धतीने त्याचं ऍक्सेस स्पेसिफायर आणि या सगळ्या गोष्टी बदलतात. आता इथं जर तुम्ही बघितलं तर पब्लिक ऍक्सेस स्पेसिफायर आहे, बरोबर. तर पब्लिक डेटा मेंबर तुम्ही ऍक्सेस करू शकलाय, प्रोटेक्टेड तुम्ही ऍक्सेस करू शकलाय, बट प्रायव्हेट करू शकलाय का? नाही. नाही. तर हे तुम्ही हा प्रोग्राम नीट रन करायचा. आता याच्यामध्ये बघा की पब्लिक इनहेरिटन्सच आहे, बट व्हेरिएबल्स आर हॅव्हिंग विथ डिफरंट नेचर ऑफ ऍक्सेस स्पेसिफायर. आणि हे समजण्यासाठी तुम्हाला नोटबुक घेऊनच हे कन्सेप्ट लक्षात आणायचे. कोड आहे सर तिथं, एकदा रिपीट करा ना एवढं. कोड आहे तिथं, कोड रन करू शकता तुम्ही. बट याच्यामध्ये मला काय सांगायचं आहे की ऍक्सेस स्पेसिफायर नुसार सुद्धा इनहेरिटन्सचं
बिहेवियर बदलते. तर आधीचं एक्झाम्पल समजलंय का? पब्लिक होतं फक्त. डेटा मेंबर पण येस सर. पब्लिक होते, ऍक्सेस स्पेसिफायर पण पब्लिक होता इनहेरिटन्स येस क्रिएट. सर. याच्यामध्ये जर बघितलं तर 3 वेगवेगळ्या टाईपचे डेटा मेंबर्स आहेत. ओके. तर याच्यामध्ये ह्या 3 लाईन लक्षात ठेवायच्या. लाईन नंबर 34, 35 आणि 36 आणि 37. ज्यावेळेस तुम्ही पब्लिक इनहेरिटन्स करतात तर नो मॅटर, जर पब्लिक असेल वरचा व्हेरिएबल तर तो पब्लिकच राहतो. जर प्रायव्हेट असेल तर तो प्रायव्हेट राहतो आणि प्रोटेक्टेड असेल तर प्रोटेक्टेड राहतो. तर मग आपलं बिहेवियर आपल्याला माहिती, तो खाली ऍक्सेसिबल होताना जर पब्लिक आहे तर तो ऍक्सेसिबल होणार, प्रायव्हेट आहे तर तो ऍक्सेसिबल होईल का? नाही. आणि प्रोटेक्टेड आहे तर तो ऍक्सेसिबल होईल. प्रोटेक्टेड म्हणजे काय की फर्स्ट चाइल्ड पर्यंत ऍक्सेस करता येतो. समजलं ना? हो सर. आता त्याच्यामुळे ह्या इनहेरिट इथं ह्या कन्सेप्टला काय म्हणतात रे? कन्स्ट्रक्टर. कन्स्ट्रक्टर. कुठला कन्स्ट्रक्टर? डिफॉल्ट. बरोबर. यांनी अभ्यास केलाय. बाकीच्यांनी लक्षात घ्या की आपल्याला पण सांगता यायला पाहिजे. ठीक आहे. आता इथं बघ की इथं काय झालं की याचा पब्लिक व्हेरिएबल आहे. त्याच्यानंतर इथं ऍक्सेसिबल कसं करता येईल, हा एरर काय येतो हे पण तुम्हाला आय होप आता समजलं असेल. बट मल्टी लेवल इनहेरिटन्स म्हणजे परत एक इनहेरिटन्स त्यांनी केलाय, त्याच्यामध्ये त्यांनी पब्लिक घेतलंय. तर पब2 हा काय त्याचा पब्लिक व्हेरिएबल होता, कुणाचा? पॅरेंट क्लासचा. त्याच्यामुळे तो इथं ऍक्सेसिबल करू शकलाय तुम्ही. बाकीचे जे व्हेरिएबल होते, प्रायव्हेट व्हेरिएबल जो होता तो प्रायव्हेट झालेला आहे, तो ऍक्सेस करू शकतो का आपण? नाही. बरोबर. आणि प्रोटेक्टेड तुम्ही ऍक्सेस करू शकला. तर मल्टी मध्ये सुद्धा बघा, म्हणजे ज्यानुसार तुम्ही त्याला ऍक्सेसिबल करताय किंवा तो व्हेरिएबल जशा पद्धतीने डिक्लेअर करताय त्याच्यानुसार त्याचं बिहेवियर बदलतं. आणि अशा प्रकारचे प्रॉब्लेम स्टेटमेंट तुमच्या सीईटी एक्झाम मध्ये प्लस इंटरव्ह्यू मध्ये सुद्धा येत असतात. माझ्यासारखा इंटरव्ह्यूवर असेल तर हे सगळं तुम्हाला खोदून खोदून विचारणार की बेसिक इनहेरिटन्स तुम्ही सांगणार, इनहेरिटन्स म्हणजे काय, पॅरेंट चाइल्ड असतं एवढं सांगणार, मल्टी लेवल पण तुम्ही सांगणार. बट अजून इंटरनल जायचा प्रयत्न केला तर व्हेरिएबलचा ऍक्सेस स्पेसिफायर आणि इनहेरिटन्सचा ऍक्सेस स्पेसिफायर याच्यानुसार तो व्हेरिएबल ऍक्सेसिबल होतोय की नाही होत असा कोड सुद्धा तुम्हाला तिथं राईट करायला लागू शकतो. आणि हे जर तुम्हाला आणखी डीप लेवलमध्ये जाऊन येतंय तर तुम्हाला C++ चांगलं येतं. ओके. तर समजलंय इनहेरिटन्स बिहेवियर. आणि हे कोड रन करा. ओके. क्लिअर आहे? येस सर. Yes, sir. हे जसं पब्लिक इनहेरिटन्स आहे, आता सेम प्रोग्राम आहे बरं का. फक्त काय होतंय की आपण ऍक्सेस स्पेसिफायर ज्यावेळेस यूज करतोय, म्हणजे इथं जर तुम्ही बघितलं की पब्लिक इनहेरिटन्स तयार करताना मी काय केलंय, फक्त पब्लिकच्या जागेवर काय केलंय, प्रायव्हेट केलंय. प्रायव्हेट. तसंच या प्रोग्राम मध्ये मी पब्लिकच्या जागेवर काय केलंय, प्रोटेक्टेड केलं. आता तो प्रोग्राम कसा वाचायचा, म्हणजे ज्यावेळेस आपण असं लिहितो तर त्याचं मिनिंग काय असतं की पब्लिक बिकेम्स प्रायव्हेट, प्रायव्हेट बिकेम्स प्रायव्हेट, प्रोटेक्टेड बिकम्स प्रायव्हेट. सगळंच प्रायव्हेट होऊन जातं. तुम्ही काहीच ऍक्सेस करू शकत नाही. समजलं? सगळंच प्रायव्हेट होऊन जात. पण कुठल्या क्लाससाठी? सेकंड क्लाससाठी. म्हणजे पहिला जो क्लास आहे म्हणजे वन लेवल ऑफ हिरार्की जो आहे तिथं काय केलंय तुम्ही, प्रायव्हेट केलंय. तर तिथपर्यंत तुम्हाला तो ऍक्सेस करून दिला. म्हणजे पब्लिक आणि प्रोटेक्टेड बाय नेचर पब्लिक ऍक्सेस करू शकतो खालच्या क्लासमध्ये आणि प्रोटेक्टेड पण फर्स्ट लेवल चाइल्ड आहे तर ऍक्सेस करू शकतो. बट सेकंड लेवल जो चाइल्ड आहे इथं तुम्ही काहीच ऍक्सेस करू शकत नाही. कारण काय झालंय, सेकंड क्लाससाठी इनहेरिटन्स करताना तुम्ही काय लिहिलेलं आहे, प्रायव्हेट. आणि प्रायव्हेट जर असेल तर तो फक्त त्याच क्लास पुरता ऍक्सेस करू शकतो. म्हणून इथं तुम्हाला ते ऍक्सेस करता आलंय का सेकंड लेवल चाइल्ड मध्ये? नाही. समजलंय का हे? हो. पहिला एक्झाम्पल आणि दुसरा एक्झाम्पल याच्यात फरक समजलाय का? पब्लिक इनहेरिटन्स आणि प्रायव्हेट इनहेरिटन्स. परत एकदा बघा, पब्लिक मध्ये तुम्ही पब्लिक आणि प्रोटेक्टेड ऍक्सेस करू शकले, प्रायव्हेट नाही करू शकले. येस सर. बरोबर. कारण तो पब्लिक होता. पब्लिक काय करतोय की जसं आहे तसं ठेवतो खालच्या क्लाससाठी. बट प्रायव्हेट काय करतोय की प्रायव्हेट बनवून टाकतोय त्याला. त्याच्यामुळे काय झालं की पहिल्या चाइल्डसाठी तुम्ही ते करू शकले, पब्लिक आणि प्रोटेक्टेड ऍक्सेस करू शकले. बट सेकंड लेवल चाइल्ड करताना सगळं काय झालेलं आहे, प्रायव्हेट झालेलं आहे. यू कॅन नॉट ऍक्सेस दिस. समजलंय? येस सर. Yes, sir. ओके.
तसंच प्रोटेक्टेड. आता प्रोटेक्टेड काय करतं की प्रोटेक्टेड मध्ये पण फर्स्ट लेवल चाइल्ड मध्ये तुम्हाला पब्लिक आणि प्रोटेक्टेड ऍक्सेस करता येईल, बट सेकंड लेवल चाइल्ड जो आहे तर त्याच्यामध्ये तुम्हाला त्या गोष्टी ऍक्सेस करता येणार नाही. ओके, तर हे जे आहे प्रोटेक्टेडचं एक्झाम्पल, तर त्याच्यामध्ये पण बघा की बेस क्लास आहे, त्याच्यानंतर एक चाइल्ड क्लास आहे. चाइल्ड क्लासमध्ये काय होतं की पब्लिक जो आहे तो प्रोटेक्टेड बनून जातो, प्रायव्हेट जो आहे तो प्रायव्हेटच राहतो आणि प्रोटेक्टेड जो आहे तो प्रोटेक्टेड बनतो. तर त्याच्यानुसार तुम्हाला पब्लिक आणि प्रोटेक्टेड हे तिथं ऍक्सेस करता आलं, बट ते तुम्हाला खाली नंतर ऍक्सेस करता येणार नाही. आता इथं हा प्रोग्राम लिहिलेला नाही, बट यू कॅन राईट दॅट, म्हणजे अजून सेकंड लेवल चाइल्ड तुम्ही त्याच्यात ट्राय करून ऍक्सेस करून बघा. ठीक आहे, क्लिअर आहे. हो सर. सर. आता याचंच एक्झाम्पल बघा की मेन मध्ये काय केलंय की चाइल्ड क्लासचा ऑब्जेक्ट तयार केलाय आणि चाइल्ड क्लासचा ऑब्जेक्ट काय की पब्लिक प्रोटेक्टेड झालाय, त्याच्यामुळे तुम्ही ऍक्सेस नाही करू शकत. आयडियली करायला पाहिजे बरोबर, पब्लिक आहे तर, बट का नाही करू शकत, तर तो काय झालेला आहे प्रोटेक्टेड झालाय, म्हणून तुम्ही प्रोटेक्टेड. याच्यामध्ये ऍक्सेस नाही करू शकला. प्रोटेक्टेडचं बिहेवियर काय आहे की फक्त क्लासमध्ये करू शकतो आणि फर्स्ट लेवल चाइल्ड मध्ये करू शकतो, मेन मध्ये पण करू शकत नाही. कळालं ना? समजलंय का? सर लास्ट सेंटेन्स परत सांगा. प्रोटेक्टेडचं परत सांगा ना सर. प्रोटेक्टेड म्हणजे की फक्त फर्स्ट लेवल चाइल्ड पर्यंत आपण आणि आपले, म्हणजे सपोज आपले पेरेंट्स असतील आणि त्याच्यानंतर आपण, तर फक्त आपल्यापर्यंतच त्याचा ऍक्सेस राहतो, आपल्या चाइल्ड पर्यंत ऍक्सेस नाही. रिअल लाईफ मध्ये सुद्धा, प्रोग्राम मध्ये पण ओके. तसंच की मल्टी लेवल जर इनहेरिटन्स असेल क्लास ए, बी आणि सी, क्लास ए चा व्हेरिएबल जो आहे तो फक्त क्लास ए आणि क्लास बी मध्येच ऍक्सेसिबल राहील, सी मध्ये पण नाही आणि मेन मध्ये पण नाही, जर प्रोटेक्टेड असेल तर. ओके सर. ठीक आहे, तर याच्यामध्ये जर तुम्ही बघितलं तर चाइल्ड क्लास जो आहे तो कशानुसार बनवलेला आहे, प्रोटेक्टेड नुसार. प्रोटेक्टेड. त्याच्यामुळे त्याचा जो आपण ऑब्जेक्ट तयार केलाय तर त्याच्यानुसार तो ऍक्सेसिबल करू देत नाही मेन मध्ये, कारण सगळं प्रोटेक्टेड झालं. पब्लिक प्रोटेक्टेड झालाय, प्रायव्हेट प्रायव्हेटच राहतो आणि प्रोटेक्टेड प्रोटेक्टेड होतो, तर त्याच्यामुळं हे दोन तर प्रोटेक्टेड होते, त्याच्यामुळे तो ऍक्सेस नाही करू शकत, आणि मधला जो आहे तो प्रायव्हेट, प्रायव्हेटच्या रूलनुसार पण तो ऍक्सेस करू शकतो का आपण? नो. नाही. नाही. त्याच्यामुळं इथं तिन्ही पण गोष्टींमध्ये मेन मध्ये ऍक्सेस करताना एरर येणार. जर बेस क्लास घेतला तर बेस क्लास काय करू शकतो, पब्लिक ऍक्सेस करू शकतो बरोबर, क्लासच्या बाहेर म्हणजे मेन मध्ये. हो. येस सर. प्रायव्हेट करू शकतो का? प्रायव्हेट जरी नाही. बेस क्लासचा ऑब्जेक्ट असेल तरी तो करू शकणार आहे का? नाही. 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 प्रोटेक्टेड पण तो करू शकणार आहे का? नाही. नाही. तर हे तुम्हाला समजलं पाहिजे, तर याच्यासाठी नोटबुक वरती परत परत लिहा, परत परत लिहा, जोपर्यंत तुम्हाला चांगलं येत नाही तोपर्यंत हे लिहित चाल. क्लिअर आहे? तर आता इनहेरिटन्स आपण बऱ्यापैकी त्याच्यामध्ये शिकलेलो आहोत. ओके, समजले? येस सर. हो सर. ठीक आहे, तर हे झालं इनहेरिटन्स. आणि इनहेरिटन्स मध्ये आणखी एक टाईप पडतो, मल्टिपल इनहेरिटन्स, हिरार्चिकल इनहेरिटन्स. तर याच्यामध्ये पण तुम्ही थोडंसं त्याचे पण प्रोग्राम्स ट्राय करा, बट इझी आहे इनहेरिटन्स, असं खूप अवघड नाही. बट हा कन्सेप्ट जो आहे ना, पब्लिक इनहेरिटन्स, प्रोटेक्टेड इनहेरिटन्स, प्रायव्हेट इनहेरिटन्स, तर हे थोडंसं याच्यामध्ये प्रॅक्टिस करत चला. मागच्या एक्झाम्पल मध्ये आपण हे पण बघितलं होतं की हाऊ वी कॅन राईट द कोड फॉर फंक्शन इफ वी वॉन्ट टू राईट इट ऍट आउटसाइड ऑफ द क्लास. बघितलं होतं की नव्हतं बघितलं? हो सर. स्कोप रेझोल्युशन तर ऑपरेटर बरोबर, यूज करून स्कोप, बाय आपण युझिंग स्कोप रिझोल्युशन ऑपरेटर वी कॅन राईट इट. ऍक्सेस. करेक्ट, अँड वी कॅन ऍक्सेस इट ॲज वेल. ओके, तर आय होप तो पण प्रोग्राम तुम्हाला येत असेल. ओके, तर इथंच बघा, म्हणजे हेच बघितलं होतं की एक फन नावाचं फंक्शन क्लासमध्येच आहे, आणि गन नावाचं फंक्शन जर मला क्लासच्या बाहेर लिहायचंय तर मला कसं सिंटॅक्स लिहायला लागतोय की वाईड क्लासचं नाव, स्कोप रिझोल्युशन ऑपरेटर आणि गन फंक्शन, तरच मी त्याला लिहू शकतो. ओके, तर याला काय म्हणतात, स्कोप रिझोल्युशन ऑपरेटर, आणि विच कन्सेप्ट इट इज की रायटिंग फंक्शन ऍट आउटसाइड ऑफ द क्लास. तर इंटरव्ह्यूवर तुम्हाला असं पण क्वेश्चन विचारू शकतो की तुम्ही सी प्लस प्लस तुम्हाला येत आहे का, किंवा सी प्लस प्लस मध्ये कोड केलाय का. तुम्ही जर येस म्हटलं तर तुम्हाला अशा प्रकारचे क्वेश्चन्स तिथं विचारू शकतात की हाऊ यू कॅन राईट द फंक्शन ऍट आउटसाइड ऑफ द क्लास.
ओके. म्हणजे कधी कधी तुम्ही सांगू शकता की बोलता बोलता की सी प्लस प्लस मध्ये एव्हरीथिंग कॅरेक्टरिस्टिक्स फंक्शन एकाच क्लासमध्ये असतं. बट जर असं विचारलं आणि तुम्हाला जर हा कन्सेप्ट जर माहित नसेल की क्लासच्या बाहेर पण येत असतं लिहिता, तर प्रॉब्लेम होऊ शकतो. तर जस्ट चेक करण्यासाठी इंटरव्ह्यूवर तुम्हाला तसे पण क्वेश्चन्स विचारू शकतो. क्लिअर आहे? तर याचं पण आन्सर ठेवायचं की स्कोप रिलेशन ऑपरेटर काय आहे, हाऊ टू यूज दॅट. ओके. हो सर. याची प्रॅक्टिस करा. त्याच्यानंतर एक फ्रेंड फंक्शन नावाचा पण प्रकार असतो. तर आपण बऱ्याचदा म्हणतो की जर फंक्शन किंवा अ, या सगळ्या ज्या गोष्टी असतात म्हणजे फंक्शन जर मला आउटसाइड ऑफ द क्लास किंवा प्रायव्हेट डेटा मेंबर मला जर ऍक्सेस करायचे असतील तर हाऊ वी कॅन डू दॅट. तर त्याचा आन्सर काय आहे? फ्रेंड फंक्शन. ओके. जर फ्रेंड फंक्शन जर आपण लिहिलं तर आपण काय करू शकतो की ते पर्टिक्युलर प्रायव्हेट डेटा मेंबर सुद्धा ऍक्सेस करू शकतो. तर फ्रेंड फंक्शनचं बेसिक बेसिक यूजच काय आहे की प्रायव्हेट जर डेटा मेंबर असतील आणि ते जर तुम्हाला क्लासच्या आउटसाइड ऍक्सेस करायचे असतील तर त्याचा आन्सर काय? फ्रेंड फंक्शन. बेसिक रूल काय रे प्रायव्हेटचा? प्रायव्हेट जर डेटा मेंबर असेल तर आपण आउटसाइड ऍक्सेस करू शकतो का? नाही, फक्त त्या क्लासमध्येच ऍक्सेस करू फक्त त्या शकतो. क्लासमध्येच करू शकतो. बट हा क्लास तोडून सुद्धा एक कन्सेप्ट तुम्हाला हे अलो करतो. त्या कन्सेप्टचं नाव काय? फ्रेंड. ओके. म्हणजे फॉर एक्झाम्पल आपल्या रिअल लाईफमध्ये सुद्धा खूप काही क्लोज गोष्टी असतात तर त्या फक्त फ्रेंड्सलाच माहीत असतात, बरोबर, जवळच्या फ्रेंड. तर प्रोग्रामॅटिकली सुद्धा त्यांनी फ्रेंड नावाचा पर्टिक्युलर प्रोटोटाईप आपल्याला दिलेला आहे की जरी तुम्हाला म्हणजे असं काहीतरी प्रोग्रामिंग मध्ये जर सिनारिओ आला की जिथं तुम्हाला प्रायव्हेट डेटा मेंबर पण आउटसाइड ऑफ द क्लास ऍक्सेस करायचे तर विच कन्सेप्ट यू कॅन यूज? फ्रेंड फ्रेंड फंक्शन. फंक्शन. ओके. तर फ्रेंड फंक्शनचा कोड इथं आहे की एक क्लास लिहिला आहे, त्याच्यानंतर एक पर्टिक्युलर फंक्शन वगैरे लिहिलंय. ओके. आणि या पर्टिक्युलर फंक्शन मध्ये मग नंतर त्याच्या आतमध्ये प्रायव्हेट डेटा मेंबर वगैरे यूज केलेले आहेत. ओके. तर इथं हा जो इंट आय नावाचा जो व्हेरिएबल आहे हा काय? प्रायव्हेट आहे का नाही? हो. ओके. तर हा जो व्हेरिएबल आहे इंट आय नावाचा तर तो व्हेरिएबल इथं याच्या कन्स्ट्रक्टर मध्ये यूज केलेला आहे. ओके. आणि त्याच्यानंतर तो इंटरनली या फंक्शन्स वगैरे मध्ये सुद्धा यूज होते. म्हणजे इथं जर बघितलं तुम्ही, ओके, तर याच्यामध्ये हा पर्टिक्युलर क्लासच्या बाहेर हा हा पर्टिक्युलर डेटा मेंबर ऍक्सेस करण्याचा प्रयत्न केलेला आहे. ओके. समजले? सर, ते 47 नंबरची लाईन, ते एरो का दिले तुम्ही? ही बाय युझिंग ॲरे त्याला ऍक्सेस केलंय ना, तर इथं रेफरन्स आहे स्टार, तो त्याच्यानुसार त्याला ऍक्सेस केलेला आहे. तर हा हा प्रोग्राम आपण डिटेलमध्ये घेऊयात परत एकदा. बट मला कन्सेप्ट सांगायचा आहे सध्या तरी की आपण प्रायव्हेट ओके जर सर. डेटा मेंबर असेल आणि क्लासच्या बाहेर जर असेल आणि तरी पण आपल्याला त्याला ऍक्सेस करायचंय तर विच फंक्शन वी कॅन यूज? फ्रेंड विच फंक्शन. कन्सेप्ट वी कॅन यूज? फ्रेंड फंक्शन. फ्रेंड. ओके. तर अशा पद्धतीने त्याचे फंक्शन वगैरे असतात. इथं जर बघितलं हे फन नावाचं जे फंक्शन आहे कुठलं फंक्शन आहे? फ्रेंड. फ्रेंड फंक्शन. ओके. तर इथं काय केलंय फक्त त्या क्लासचं म्हणजे एक पर्टिक्युलर रेफरन्स तयार केलेला आहे आणि बाय युझिंग दॅट रेफरन्स क्लास, फ्रेंड क्लास हा काय क्लास आहे. ओके. या क्लासचं नाव आहे आणि त्याचा एक काय केलंय रेफरन्स तयार केलाय म्हणजे स्टार. ओके. बाय युझिंग दॅट पर्टिक्युलर रेफरन्स तुम्ही काय करता की इनिशियलाइज करायचा प्रयत्न करताय कुठल्या व्हेरिएबलला? प्रायव्हेट हा. व्हेरिएबल. ओके. प्रायव्हेट व्हेरिएबल, त्याच क्लासच्या प्रायव्हेट व्हेरिएबलला, आणि तिथं सांगता की 30 व्हॅल्यू त्या व्हेरिएबलमध्ये गेली पाहिजे. बट तो व्हेरिएबल कुठला आहे? प्रायव्हेट व्हेरिएबल. आणि प्रायव्हेट व्हेरिएबलला या फंक्शनमध्ये ऍक्सेस केलंय बट तो फंक्शन कुठला आहे इथं आता? फ्रेंड फंक्शन. ओके. आणि अशा प्रकारे तुम्ही त्याला ऍक्सेस करू शकता. तर प्रोग्रामॅटिकली हे अलाउ करते. म्हणजे तुम्ही जर इथं बघितलं की पर्टिक्युलर मेन जर फंक्शन तयार केलंय तर फंक्शन क्लासचा ऑब्जेक्ट तयार केलाय, फंक्शन क्लासचा ऑब्जेक्ट तयार करून त्या फंक्शनला कॉल केलाय. आता फन हा कुठला आहे फंक्शन? फ्रेंड फंक्शन. आणि तिथं काय केलंय त्याने? ऍड्रेस ऑफ एफओबीजी. आता ऍड्रेस जर आपण याला कॉल केलाय तर घेणारा कोण पाहिजे?
पॉइंटर पाहिजे ना, ऍड्रेस जर पास केलाय तर. त्याच्यामुळे हो. तिथं स्टार स्टार आहे. हो. समजलं का? Star समजलं काय? या पूर्ण कोड मध्ये ना तुम्ही गन वगैरे बाकीचे फंक्शन बघूच नका. सिम्पल फक्त फनवर फोकस करा. फन काय करतोय की प्रायव्हेट डेटा मेंबरला ऍक्सेस करतोय. मग तो कसा ऍक्सेस केलाय, तर मेन मध्ये त्याचा ऑब्जेक्ट बनवलंय, त्याचा ऍड्रेस पास केलाय आणि त्याच्या थ्रू त्याला कॉल केलं. ओके. आणि इथं तुम्ही बघू शकता की फन मध्ये काय केलं त्यांनी, कोड काय लिहिलाय की फ्रेंड फंक्शन आहे हा. जर फ्रेंड नसतं लिहिलं तर चाललं असतं का रे? जर फ्रेंड लिहिलंच नसतं तर काय झालं असतं, एरर आला असतं. बरोबर ना? हो सर. जर फ्रेंड लिहिलंच नसतं तर या लाईनला तुम्हाला त्यांनी सांगितलं असतं की लगेच प्रायव्हेट डेटा मेंबर यू कॅन नॉट ऍक्सेस इट. त्याच्यामुळे इथं फक्त फ्रेंड वर्ड लिहिला की तुमचा प्रॉब्लेम सॉल्व. फ्रेंड काय करतोय की आउटसाइड ऑफ द क्लास ऑल्सो यू कॅन ऍक्सेस डेटा मेंबर इफ दॅट इज प्रायव्हेट. क्लिअर आहे? ठीक आहे. तर याची थोडी प्रॅक्टिस करा. बाकीचे गन किंवा हे सन क्लास हे काही शिकायची गरज नाही लगेच. हे सेमच आहे, बट म्हणजे जास्त काही याच्यात डिफिकल्टी नाही. ओके. ठीक आहे. तर मन मध्ये क्लास ह्या पर्टिक्युलर मन फंक्शन मध्ये सुद्धा काय केलंय की तो डेटा मेंबर इथं ऍक्सेस करायचा प्रयत्न केलेला आहे. ओके. फ्रेंड क्लासचा इथं जस्ट तो पर्टिक्युलर ऑब्जेक्ट बनवलाय आणि इथं ऍक्सेस करायचा प्रयत्न केलाय. ओके. तर हे का शक्य झालं, फक्त की मन हा फंक्शन काय आहे, फ्रेंड फंक्शन. ओके. इथं त्या फ्रेंड फंक्शन असल्यामुळेच ते शक्य झालं. अदरवाईज तुम्ही आय हा व्हेरिएबल ऍक्सेस करू शकले असते का क्लासच्या बाहेर? हो. करू शकले असते का फ्रेंड नो नसतं सर. तर? नाही सर. नो सर. हा. नाही सर. जर ते करायचं असतं तर मग इथं चेंज करायला लागलं असतं. इथं काय चेंज करायला लागलं असतं? जर मला फ्रेंड यूज नाही करायचंय आणि प्रोग्राम पण चालला पब्लिक पाहिजे, हा, तर पब्लिक 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 करा. हे पब्लिक समजलं, हे मॅपिंग तुम्हाला समजलं पाहिजे. हो ओके. तर सर. त्यावेळेस तुम्ही म्हणू म्हणजे शकता की C++ येत आहे. ओके. तर हे प्रॅक्टिस करा. ओके. तर आपलं फ्रेंड फंक्शन वगैरे झाले. नंतर आता महत्वाचे टॉपिक्स कुठले की फंक्शन ओव्हरलोडिंग, फंक्शन ओव्हररायडिंग, एक्सेप्शन हँडलिंग. ओके. तर हे आपण नंतर शिकणार आहोत. बट मोस्ट ऑफ द केसेस आपले झाले. म्हणजे सी इन म्हणजे काय, सी आउट म्हणजे काय, एक्सेस स्पेसिफायर कुठले, क्लास बेसिक कसा दिसतो, कन्स्ट्रक्टर कॉलिंग सिक्वेन्स, डिस्ट्रक्टर कॉलिंग सिक्वेन्स, कॉपी कन्स्ट्रक्टर, याच्यातले खूप सारे म्हणजे C++चा अराउंड 70% सिलेबस आपल्या याच्यातला झालेला आहे. ओके. क्लिअर आहे? तर हे यायला पाहिजे. तर आज आपण इथं थांबूयात. क्वेश्चन